आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या 100 कोटी मात्रांचा टप्पा आता ओलांडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने त्यासाठी अनेक विविध सुविधा दिल्या आणि उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने ही वाटचाल गतीने सुरू झाली. या कार्यात डॉक्टर्स, परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं. त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे. श्रोतेहो, एक जरूर लक्षात ठेवा, लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आता काही ठळक बातम्या. कोरोनाचा नव्या विषाणू प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार झालं सतर्क. नवी नियमावली जारी. देशात पुढच्या महिन्यापासून टोमॅटोचे दर कमी होण्याचा अंदाज. गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे 18,000 एकर जमीन सिंचनाखाली येणार. यशोमती ठाकूर. आणि नागपूर तसंच अकोला, वाशिम, बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक निरीक्षकांनी घेतल्या बैठका. दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरिएंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही सतर्क झालं असून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतुकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच मॉल, सभागृह, कार्यक्रम या ठिकाणी लसीचे 2 डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना आहेत. राज्य सरकारकडून युनिव्हर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आलंय. नव्या नियमावलीनुसार रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे 2 डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल. म्हणजे यापुढे सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाहीत. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेलं प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या 72 तास आधीचा आरटी-पीसीआर चाचणी रिपोर्ट देणं बंधनकारक आहे. सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह या ठिकाणी क्षमतेच्या 50% लोकांनाच उपस्थित राहता येईल. मास्क घातलेला नसेल तर ₹500 दंड. दुकानात ग्राहकांकडे मास्क न घातल्यास दुकानदाराला ₹10,000 दंड. तर मॉलमध्ये कुणीही मास्क न घातल्यास मालकाला ₹50,000 दंड. तसंच राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचं उल्लंघन केल्यास ₹50,000 दंड. टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास ₹500 दंड. तसंच वाहन मालकासही ₹500 दंड ठोठावण्यात येईल. भारत न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी केवळ 25% लोकांनाच उपस्थिती बंधनकारक राहील. किमान 6 फूट अंतर राहील. असं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमांचा नव्या नियमावलीत समावेश आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रेय राजे निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची शासन अधिसूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल काढली. महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत गट अ आणि गट ब संवर्गातल्या रिक्त पदांच्या सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात असून त्यानंतर ही रिक्त पदं भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र पाठवलं जाईल असं महिला आणि बालविकास विभागानं कळवलं आहे. सध्या या संवर्गातील पदं 2006च्या सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवेनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. मात्र या पदांचं सुधारित सेवा प्रवेश नियम राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. मंजुरीनंतर ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेने भरली जातील. देशातील कोविड-19 संसर्गाची सद्यस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक झाली. कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी.के. मिश्रा, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे आरोग्य विभाग सदस्य व्ही.के. पॉल या बैठकीला उपस्थित होते. कोविड-19मुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास ₹50,000 सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. सर्वोच्च न्यायालयानं 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार ही मदत केली जाईल. मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. कोविड-19चं निदान झाल्यामुळे संबंधित रुग्णाने आत्महत्या केलेली असली तरीही हे सानुग्रह सहाय्य देण्यात येईल. मदत देण्यापूर्वी कोविड मृत्यू प्रकरणाची पडताळणी करण्यात येईल. या पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आले आहेत. देशात पुढल्या महिन्यापासून टोमॅटोचे दर कमी होतील असा अंदाज केंद्रीय अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने व्यक्त केला आहे. उत्तरेकडच्या राज्यांमधून ताज्या टोमॅटोंची आवक वाढल्यानंतर पुरवठा वाढेल असं मंत्रालयाने म्हटलं आहे.
पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांवर परिणाम झाल्यानं गेल्या सप्टेंबर महिन्यापासून देशात टोमॅटोचे सरासरी दर चढे राहिले. तरीही यंदाच्या खरीप हंगामात टोमॅटोचं उत्पादन 69,52,000 मेट्रिक टन होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे 18,000 एकर जमीन सिंचनाखाली येणार असून परिसरातील कृषी उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे, असं प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज अमरावतीत केलं. गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी पालकमंत्र्यांनी आज केली. त्यानिमित्त मोझरी इथल्या दास टेकडी इथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वाशिम इथल्या साहित्यिक नामदेवराव चंद्रभान कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण यासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. नामदेव कांबळे यांच्या 8 कादंबऱ्या, 4 कविता संग्रह, 2 कथासंग्रह आणि 2 ललित संग्रहांखेरीज चरित्र, वैचारिक ग्रंथ अशी 21 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आकाशवाणीशी बोलताना त्यांनी पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्र शासनाचे आभार मानलेत. मी एक सामान्य कुटुंबातून अगदी गरीब घरातून पुढे आलेला एक व्यक्ती किंवा माणूस म्हणून, विद्यार्थी म्हणून त्याला आता या लेवलपर्यंत केंद्र सरकारमुळे जाता आलं किंवा केंद्र सरकारने माझ्या गुणाची कदर केली. त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम तर केंद्र सरकारचे आभार मानेन की त्यांनी हा पुरस्कार खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत नेण्याचं कार्य गेल्या 5-6 वर्षापासून सुरू केलेलं आहे. देशातील अत्यंत जुन्या आणि नावाजलेल्या नागपूर फ्लाईंग क्लब लवकरात लवकर सुरू करून मध्य भारतासह विदर्भातील वैमानिक प्रशिक्षणाला लवकर सुरुवात करावी, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी दिल्या. नागपूर फ्लाईंग क्लब इथे प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार फ्लाईंग क्लब सुरू करण्यासंदर्भात न्यायमूर्तींनी आज सोनेगाव विमानतळ परिसरात असलेल्या फ्लाईंग क्लबला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. फ्लाईंग क्लबकडे असलेल्या 4 विमानं प्रशिक्षणासाठी सज्ज आहेत. सेस्ना 172 या विमानाच्या ग्राउंड रनमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसंच विमानाचं आतून निरीक्षण, देखभाल, दुरुस्तीचीही माहिती घेतली. नागपूर फ्लाईंग क्लब सुरू करण्यासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या कामकाजाची सादरीकरणाद्वारे त्यांनी माहिती घेतली. तांत्रिक बिघाडामुळे बंगळुरूहून पाटण्याला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाची नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. या विमानातील 139 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. या संदर्भातील माहितीनुसार कर्नाटकच्या बंगळुरूहून पाटण्याला जाणाऱ्या गो एअरच्या विमानात आज शनिवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाला. या विमानाच्या पायलटने या संदर्भात एटीसीला माहिती दिली. या विमानातून 139 प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करीत होते. एटीसीकडून मिहान इंडिया लिमिटेडला विमानातील तांत्रिक नादुरुस्तीची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच मिहान इंडिया लिमिटेडने विमानतळावर तात्काळ अग्निशमन विभागाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तैनात करीत वैमानिकाला आपत्कालीन स्थितीत विमान उतरवण्यास परवानगी दिली. त्यानंतर गो एअरच्या वैमानिकाने सकाळी 11:20 विमानाचं यशस्वी लँडिंग केलं. या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अकोला, बुलढाणा, वाशिम स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 2 उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत होते. महाविकास आघाडीच्या वतीने आमदार गोपीकिशन बाजोरिया तर भाजपाकडून वसंत खंडेलवाल हे निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात 822 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. दोन्ही उमेदवारांनी थेट संपर्कावर भर देणं सुरू केलं असून तिन्ही जिल्ह्यांमध्ये गाठीभेटी आणि बैठकांना वेग आलाय. आदिवासींची सध्याची स्थिती काय आहे, ते कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतात याचा विचार करून त्यांना समजून घेऊन त्यांचा विकास करणं महत्वाचं आहे, असं प्रतिपादन गुजरातमधील आदिवासी अभ्यासक अशोकबाई चौधरी यांनी केलं. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभाग, मानव विज्ञान विद्याशाखा आणि अन्य संघटनांच्या वतीने आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी विमेन ऑफ गोंडवाना या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान आज नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर भामरागड तालुक्यातील कोठी परिसरात मुरुमबुशीजवळ रस्त्याच्या कामावरील 2 ट्रॅक्टरची जाळपोळ केल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचं
पालन करतानाच निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार दैनंदिन विहित माहिती सादर करण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षक डॉ माधवी खोडे चौरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिल्या. उमेदवारांनी खर्चाचा ताळेबंद विहित नमुन्यात नियमितपणे सादर करावा, तसंच मतदान केंद्रांविषयी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचं पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर यांनी यावेळी केलं. दरम्यान अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आज पहिल्या कार्यशाळेचं आयोजन अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडलं. निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसंच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कोरोनाचा नवा विषाणू प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार झालं सतर्क, नवीन नियमावली जारी. देशात पुढच्या महिन्यापासून टोमॅटोचे दर कमी होण्याचा अंदाज. गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे 18,000 एकर जमीन सिंचनाखाली येणार, यशोमती ठाकूर. आणि नागपूर तसंच अकोला, वाशिम, बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक निरीक्षकांनी घेतल्या बैठका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.